अत्यंत भावपूर्ण वातावरणात केवटानं श्रीरामांना गंगापार केल्यानंतर मंत्री सुमंत अत्यंत जड अंतःकरणानं रामरायांचा निरोप घेऊन खिन्न मनानं राजभवनात परतले. तेव्हा हतबल झालेल्या, शरपंजरी पडलेल्या राजे दशरथांनी सुमंतांना एकटंच परतल्याचं पाहताच आक्रोश सुरू केला. सद्गतीत अंतःकरणानं त्यांनी सुमंतांना विचारलं, माझा राम कुठे आहे? बोल सुमंता, माझा प्राणप्रिय लाडका कुठे आहे? इतका कसा रे तू कठोर झालास? माझ्या लाडक्या रामाला आपल्या वृद्ध जर्जर पित्याची जरा देखील आठवण नाही का आली? त्याला त्याला काही काळजी नाही का रे? मी असा कोणता घनघोर अपराध केलाय की तुला सुद्धा माझ्याबद्दल दया वाटू नये रे? राजे दशरथांना आपला शोक अनावर झाला. अकल्पितपणे उद्भवलेल्या तसंच प्राप्त परिस्थितीनं हताश झालेला सुमंत राजे दशरथांना पुत्र श्रीरामांचा धीर देणारा निरोप पुन्हा पुन्हा सांगून समजावत होते. राजे, आपण असा गैरसमज करू नये असं मला वाटतं. कारण श्रीरामांना आपलीच काळजी सतत भेडसावत होती. त्यांचं लक्ष कशातच लागेना हे त्यांच्या वर्तनातून मला स्पष्ट दिसत होतं. पण क्रूर काळापुढं राम तरी काय करणार राजे? केवळ वचनपूर्ती स्तव. अत्यंत नाईलाजानं आपला विरह त्यांना अनिच्छेनं पत्करावा लागला. याचीच खंत त्यांना सतत वाटत होती. पदोपदी आपल्या आठवणीनं ते अस्वस्थ होत होते राजे. हताशपणे अत्यंत जड अंतःकरणानं एवढंच म्हणत होते, महाराजांना म्हणावं, आमची कुणाचीही काळजी करू नका, फक्त आपली प्रकृती सांभाळा. हा म्हणता काळ निघून जाईन, त्यांची काळजी करू नका. तसंच माझ्या तिन्ही राजमातांना पण धीर द्या सुमंत, त्यांचं सांत्वन करा. सगळ्यांना साष्टांग दंडवत सांगा, सुमंत राजांना सांभाळा. असं सांगत असतानाच सुमंतांना रडू आवरेना. तरी देखील राजे दशरथांची अस्वस्थता काही केल्या कमी होईना. तारुण्यात आपल्या हातून नकळतपणे दैवदुर्विलासानं घडलेली पितृभक्त श्रावण बाळाच्या हत्येची घटना, अक्षम्य चूक, ती त्यांना सतत भेडसावत होती. श्रावण बाळाच्या वृद्ध निराधार झालेल्या माता पित्यांचा शाप त्यांना क्षणोक्षणी आठवत होता. ती शापवाणी आजही त्यांच्या कानात जशीच्या तशी घुमत होती. हे राजा, राजा, तू आमच्या एकुलत्या एक निरपराध पुत्राची, श्रावण बाळाची नकळत का असेना पण हत्या केलीस राजा. का तर फक्त तुझा शिकारीचा छंद पूर्ण करण्यासाठी रे. पण तू आम्हाला विकलांग अवस्थेत या वृद्धापकाळी अनाथ केलंयस. पुत्रविरहाचं दुःख दिलंयस राजा. जा, तुझा सुद्धा पुत्र शोकातच अंत होईल राजा. तुझा सुद्धा पुत्र शोकातच अंत होईल. हृदयाला पीळ पाडणारे ते शब्द आजही राजे दशरथांना क्षणाक्षणाला अस्वस्थ करत होते. शोकमग्न अवस्थेत ते हेच म्हणत होते, हे रामा, श्रीरामा, कुठे आहे माझा राम? कुठे आहे रामा? मला दर्शन दे रे, माझा लाडका राम. मला दर्शन दे. राम कुठे आहेस तू? तू बोलत
का नाहीयेस? दर्शन दे, दर्शन दे रे. बोल सुमंता मूक असा का, राम परतले नाही. बोल सुमंता मूक असा का, राम परतले नाही. सुमंता बोलत का नाही, सुमंता बोलत का नाही. राम लक्ष्मण सीता तीही परतून आले नाही. राम लक्ष्मण सीता तीही परतून आले नाही. दुर्बल आपल्या वृद्ध पित्यास्तव काही बोलले नाही. दुर्बल आपल्या वृद्ध पित्यास्तव काही बोलले नाही. सुमंता बोलत का नाही, सुमंता बोलत का नाही. भाग्यहीन मी अंती ठरलो, दया कोणा का नाही. भाग्यहीन मी अंती ठरलो, दया कोणा का नाही. राजा असुनी हरलो मीही, राजा असुनी हरलो मीही. क्षमा तरी का नाही. सुमंता बोलत का नाही, सुमंता बोलत का नाही. बोल सुमंता मूक असा का, बोल सुमंता मूक असा का, राम परतले नाही. सुमंता बोलत का नाही, सुमंता बोलत का नाही. वचन मोडिले नाही, वचन मोडिले नाही. पुत्र शोक मी करीत बसलो, अश्रू उरले नाही. पुत्र शोक मी करीत बसलो, अश्रू उरले नाही. सुमंता बोलत का नाही, सुमंता बोलत का नाही. खरे जाहले शाप बोलते, पुत्रची जवळे नाही.
खरे जाहले शाप बोलते पुत्रची जवळे नाही अपराध्याला शासन करण्या अपराध्याला शासन करण्या राम परतले नाही सुमंता बोलत का नाही सुमंता बोलत का नाही बोल सुमंता मूक असा का बोल सुमंता मूक असा का राम परतले नाही सुमंता बोलत का नाही सुमंता बोलत का नाही सुमंता बोलत का नाही. अत्यंत भावपूर्ण वातावरणात केवटानं श्रीरामांना गंगापार केल्यानंतर मंत्री सुमंत अत्यंत जड अंतःकरणानं रामरायांचा निरोप घेऊन खिन्न मनानं राजभवनात परतले.